उष्माघातापासून सावध राहण्याचे प्रशासनाचे आवाहन। मान्सून पूर्व बैठकही संपन्न। सध्या सर्वत्र उष्मा लाटा पसरले असून उष्मांक कमालीचा वाढल्याने पालघर जिल्ह्यातील नागरिकांनी उष्माघातापासून सावध राहण्याचे आवाहन आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तथा जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी केले आहे। मान्सून पूर्व आढावा बैठकीदरम्यान त्यांनी नागरिकांना सावध राहून उष्माघातासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी जागरूकता करावी अशा सूचना दिल्या। याच बरोबरीने मान्सून पूर्व कामांचा आढावा घेऊन त्या दृष्टीने कामाला लागण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाच्या विविध विभाग प्रमुखांना जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या बैठकीत दिला। पालघर जिल्ह्याचा उष्मांकाचा पारा 40चा पार जात असल्याने भीती व्यक्त होत आहे। उष्माघातामुळे वातावरणामुळे ग्रामीण पट्टा पोळून निघाला असून नागरिक उष्म्याने हैराण आहेत। ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांचे उष्माघातापासून संरक्षण व्हावे व त्यांना उपाययोजना समजाव्यात यासाठीची जनजागृतीपर माहिती जनहितार्थ प्रसारित करण्याच्या व नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन बोडके यांनी केले आहे। वाढत्या उष्म्यात नागरिकांनी शक्य असल्यास घराबाहेरून पडू नये। उन्हापासून स्वतःचे रक्षण करण्याच्या पद्धतीचा अवलंब करा। शहरातील पाणी पातळी समतल राखा असे आवाहन प्रशासनाने केले आहे। मान्सून पूर्व बैठकीत विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते। झाडांच्या टहाळण्याची छाटणी, धोकादायक इमारतीबाबत खबरदारी, आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा, नद्या नाले ओढे यांची स्थिती, रस्ते पाणी निचरा व्यवस्थापन, यंत्रसामग्री व्यवस्था, पूर व्यवस्थापन, आरोग्य यंत्रणा, धरण क्षेत्र व धरण देखभाल दुरुस्ती, वीज समस्या व विजेचे पुनर्नियोजन आदी अनेक विषयांवर बैठकीत चर्चा केली। प्रत्येक विभागाने आपली नैतिक जबाबदारी समजून काटेकोर कामाचे अनुपालन करणे गरजेचे असल्याचे निर्देश जिल्हाधिकारी बोडके यांनी अधिकाऱ्यांना दिले।